हाय फ्रेंड्स, आपण बघतो आहोत चेंज द व्हॉइस. आपण त्यापैकी सिंपल प्रेझेंट टेन्सचं चेंज द व्हॉइस कसं करायचं बघितलेलं आहे. पुढे कंटिन्यू करूयात. सिंपल पास्ट सगळे सिंपल सिंपल अगोदर बघू, मग बाकीचे पुढे घेऊ. याच्यामध्ये काय असणार आहे? डीड असणार आहे किंवा ईडी असणार आहे. ठीक आहे. जसं आपण म्हणजे हे सेकंड फॉर्म असणार आहे, हे आपण बघितलंय. आपण बघितलं जसं V1 आणि V5 असलं तर आपण ॲमिझार प्लस V3 घेतलं होतं चेंज द व्हॉइस करताना. सेम तसं V2 असेल, तुम्हाला त्याचं चेंज द व्हॉइस करायचंय, वॉजवेअर प्लस V3 घ्या, झालं चेंज द व्हॉइस. हे सगळं ऍक्टिव्ह मध्ये असणार. पॅसिव्ह व्हॉइस करताना वॉजवर घ्या आणि V3 घ्या, V3 बाय एस. आपण बघितलंय, हे झालंच पाहिजे. they changed the plan before next morning. हा V2 आहे. V2 का बरं आहे? V3 का बरं नाही आहे? कारण एकटा झालेला आहे. याच्या अलीकडे जर हॅव झॅड असतं तर तो V3 झाला असता. V2 आहे म्हणजे कोणता आहे? हा सिंपल पास्ट. याचं चेंज व्हॉइस करायचंय, वॉजवर वापरा आणि V3 बाय एस एवढं करा. तत्पूर्वी काय करायचं आपल्याला? अगोदर वाक्यामधलं प्रिपोजिशन शोधा, तिथून पुढचा भाग स्टॉप करा. याच्यामध्ये प्रिपोजिशन कुठे दिसत आहे? बिफोर. बिफोर नेक्स्ट मॉर्निंग, ह्याला इथपर्यंत स्टॉप करून ठेवा. बिफोर नेक्स्ट मॉर्निंग, याला 2 मिनिटापुरतं स्टॉप. तेवढं उरलं. दे चेंज्ड द प्लान, एवढंच उरलं. आता दे कोण त्यातलं? सब्जेक्ट. चेंज कोण आहे? वर्ब. आणि प्लॅन कोण आहे त्यातला? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट पासून सुरू करा आणि हा फॉर्म्युला वापरा, झालं काम. द प्लॅन. इथे सेकंड फॉर्म वापरलं होतं म्हणून आपल्याला वॉजवर प्लस V3 करायचंय. मग इथे वॉजवर वापरायचं आपल्याला. प्लॅन वॉज येणार कारण एकच प्लॅन आहे. एवढं झाल्यावर V3 बाय एस एवढं कंटिन्यू करा. याचं V3 काय आहे? हाच आहे, चेंज्ड. नंतर बाय म्हणा, नंतर येस म्हणजे सब्जेक्ट, तिकडे जाऊन ऑब्जेक्ट होईल. देचं काय होईल? दॅम. वॉज चेंज्ड बाय दॅम, हा झाला याचा पॅसिव्ह व्हॉइस. एवढं झाल्यानंतर जे उरलेला भाग आहे बिफोर नेक्स्ट मॉर्निंग, सगळं ऍज इट इज लिहायचं पुढे. जे काय आहे ते सेम टू सेम लिहून टाकायचं पुढे. इतकं सोपं असतं चेंज व्हॉइस करायला. आपण असं शिकलो, जर V1 किंवा V5 असला तर आपण ॲमिझार वापरतो आणि मग V3 वापरतो. जर V2 असला तर आपण वॉजवेअर वापरतो आणि V3 वापरतो. बस इतकंच आहे. सिंपल पास्ट आपण जेव्हा घेतो तेव्हा त्यामध्ये कोण येतो? V2 येतो ना, म्हणून आपण वॉजवेअर वापरणार आहोत. He dropped us in front of the gate. मोठं वाक्य आहे, थोडासा त्रास होऊ शकतो. पहिल्यांदा प्रिपोजिशन शोधा, कट करा. याच्यामध्ये प्रिपोजिशन इन फ्रंट ऑफ आहे तर त्याला कट करा. इथून एवढा भाग नाही असं समजा. अलीकडे जे वाक्य उरलंय त्याच्यामध्ये सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट शोधा. तुमच्या लक्षात येईल हा सब्जेक्ट आहे, हे वर्ब आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे. हा वर्बचा सेकंड पार्ट आहे. थर्ड का बरं नाही आहे? कारण त्याच्या अलीकडे हॅव, हॅज, हॅड वगैरे काहीही नाही. हा सेकंड फॉर्म आहे. ऑब्जेक्टला अगोदर घ्या, सब्जेक्टला नंतर टाका, ही आपली मेथड आहे. ऑब्जेक्ट अस आहे, इकडे आल्यावर काय होईल त्याचं? वी.
वी असला अस करायचं, अस असला वी करायचं. हा, अस्त झालं वी. आता सिंपल वॉज वर घ्या आणि V3 म्हणा, संपलं उत्तर. वीच्या नंतर वॉज तर नाही येणार ना, वर येईल. वी वर V3 बाय एस, ज्याला ईडी लागलाय तोच V2 असतो, तोच V3 असतो, तोच घ्यायचा. V3 बाय एस, एस म्हणजे सुरुवातीचा. ही आहे सब्जेक्ट, तिकडे गेल्यावर ऑब्जेक्ट होईल हिम. उरलेला सेम टू सेम सगळा पार्ट लिहून टाका शेवटी आणि फुल स्टॉप द्या. म्हणजे सिंपल पास्टचं काय पॅसिव्ह वॉइस करणं एकदम सोपं आहे. वॉजवर वापरा आणि उत्तर यायला पाहिजे त्याचं. ठीक आहे. शी डिड नॉट सर्च माय नेम इन द लिस्ट. असं वाक्य आहे, निगेटिव्ह वाक्य आहे. शी डिड नॉट सर्च माय नेम इन द लिस्ट. डीड आलाय म्हणजे सिंपल पास्ट आहे कंपल्सरी. तुम्हाला त्याचं पॅसिव्ह वॉइस करायचं आहे. पहिल्यांदा प्रिपोजिशन पासून पुढचा भाग 2 मिनिटासाठी स्टॉप करा. स्टॉप म्हणण्यापेक्षा पॉज करा त्याला. या इकडे. शी कोण आहे याच्यातला, सब्जेक्ट. डिड नॉट सर्च काय आहे, वर्ब. माय नेम काय आहे, ऑब्जेक्ट. माय नेमला अगोदर घ्या, वॉज वर V3 करा. नॉट आलाय, उत्तरात पण नॉट लिहा, झालं. माय नेम येईल अगोदर, वॉज वर पैकी वॉजच यायला पाहिजे कारण एकच नाव आहे ना. इथं नॉट आहे, आपण पण नॉट लिहायचं, नॉट सर्च्ड. झालं इथपर्यंत. बाय येस, बाय शीचं काय झालं, हर. वॉज नॉट सर्च बाय हर, एवढं झालं. इतकं झाल्याच्या नंतर जो भाग मगाशी आपण कट केला होता तो ॲज इट इज त्याला पेस्ट करून टाका इन द लिस्ट. शेवटी लिहून टाका, उत्तर ॲज इट इज होऊन जाणार. याचं उत्तर होईल माय नेम वॉज नॉट सर्च बाय हर इन द लिस्ट. ओके, येस नो. ओके सर. स्क्रीनशॉट घेऊन टाका त्याचा, म्हणजे आपण पुसून घेऊ. झाल्यावर सांगा. डन. झालं असं गृहीत धरू आपण. हॅलो सर, यामध्ये आपण जे काही वाक्य समजा सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट फाइंड आउट करतो, तर जो काही हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब हे दोन्ही पण एकत्र करायचे का मग अशा वेळेस? हो, त्या दोघांना मिळून एक ऍक्शन समजायची. हा, ओके ओके. याचा प्रश्न डीडने सुरू होईल. यू इट एनिथिंग, असा प्रश्न आहे. तुम्हाला डीड वरून कळलं पाहिजे की वॉच वेअर वापरावं लागणार आहे, इथपर्यंत समजून घ्या नीट. हा, डीड वरून तुम्हाला हे समजलं की आता मला वॉच किंवा वर यांनी सुरुवात करायची. हा तुमचा सब्जेक्ट आहे, हा तुमचा वर्ब आहे, हा तुमचा ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्टच्या नंतर वॉज येईल का वर, एवढं लक्षात ठेवा. एनिथिंगच्या नंतर वॉज आला असता, म्हणून वॉजने सुरू करा. हा वॉच कुठून आला, बऱ्याच जणांना समजत नाही. त्याची संकल्पना समजून घ्या. एनिथिंगच्या नंतर वॉज आला असता, पण आपण वॉजने सुरुवात करा. हा, म्यूट ठेवा, ज्याचं गरज नाही तिथे म्यूट ठेवा. सुरेश, वॉज, एनिथिंग, परत तसंच इटन बाय यू. हा, V3 बाय एस, कंटिन्यू करून टाकायचं. डब्ल्यूएच प्रश्न असला सेम टू सेम.
Why did she reject the proposal? Did म्हणजे केलं, तिने प्रपोजल का रिजेक्ट केलं. जो वाय वाला शब्द आहे सेम टू सेम खाली येऊ देत. डीड वाला आहे म्हणजे तुम्हाला वॉज वेअर वापरावं लागणार हे समजून घ्या. मग शेवटी इकडे चला, हा सब्जेक्ट होता, हा वर्ब होता आणि हा कोण एवढा होता ऑब्जेक्ट. प्रपोजलच्या नंतर काय आलं असतं, वॉज की वेअर. एकच प्रपोजल आहे, वॉज आलं असतं, म्हणून याच्यातलं वॉज निवडा. जर इकडे प्रपोजल्स जास्त प्रपोजल्स असते आपण वर्ब वेअर. केलं असतं, हे लक्षात ओके. ठेवा. व्हाय वॉज द प्रपोजल. V3 बाय एस. V3 कोण आहे, रिजेक्ट. रिजेक्टचा V3 कोण आहे, रिजेक्टेड. ओ येईल इथे. बाय इथं शी आहे, शीचं तिकडे जाऊन काय झालं, हर. हर. वाय वॉज द प्रपोजल रिजेक्टेड बाय हर. ठीक आहे, हा समजतंय. कळलं का. डीड असेल तर वॉज वर येणार, त्यांनी सुरुवात करा. इकडे वॉज वर फिक्स होता, वाय असेल तर वाय ठेवा, इकडे हाऊ असेल तर हाऊ ठेवा. हा वॉट असेल तर वॉट ठेवा, बाकी ऍज इट इज करायचं. डब्ल्यूएच प्रश्नाचं वॉइस चेंज करताना प्रॅक्टिस साठी काय करा, हा भाग अगोदर लिहा, हा नंतर लिहा, हा अगोदर लिहा, हा नंतर लिहा, म्हणजे पॅसिव्ह टू ऍक्टिव्ह असं पण तुमचं होऊन जाईल. हा स्क्रीनशॉट घेऊन झाला की बघा, मला सांगा पुसायला. सर एक विचारायचं होतं. बोला. एक वाक्य आहे की ही प्लेड विथ द बॉल, तर याचं पॅसिव्ह होऊ शकत नाही का. नाही. त्याच्यात ऑब्जेक्ट आपल्याला मिळत नाही त्याच्यामुळे. करेक्ट. विथ द बॉल काय आहे, विथ तर प्रेपोजिशन आहे. आता ते बॉलचं काय बरोबर. मला नाही कळलं काय आहे. ऐका, जेव्हा प्रिपोजिशन येईल आणि पुढे काही काहीतरी लिहिलेलं असेल, बरोबर, ते एक तर त्या वर्ब बद्दल अधिक माहिती सांगत असणार किंवा ऑब्जेक्ट बद्दल अधिक माहिती सांगत असणार. तर नीट समजून घ्यायचं वर्बच्या नंतर काय लिहिलेलं आहे. ठीक आहे, प्लेड विथ द बॉल, प्लेड बद्दलच माहिती सांगितली ना, हो. पण ते ऑब्जेक्ट नाहीये इथपर्यंत. ठीक आहे ना, ऑब्जेक्ट असतं विथ कशाला ना. मग प्लेडचीच अधिक माहिती सांगितली ना, मग त्याला वर्बचं कॉम्प्लिमेंट म्हणायचं. ठीक आहे, अच्छा. प्लेड विथ द बॉल, तर मग वर्बचं कॉम्प्लिमेंट आहे, ऑब्जेक्ट नाहीच आहे. ऑब्जेक्ट काय असतं, जो शब्द दोन प्रश्नांची उत्तर देईल. पहिला प्रश्न काय म्हणजे व्हॉट, आणि दुसरा प्रश्न कोणाला म्हणजे होम. या दोन प्रश्नांची उत्तर जो शब्द देईन तो आहे आपला ऑब्जेक्ट. ओके, त्यामध्ये ऑब्जेक्ट नाही मग नाही होणार त्याचं उत्तर. आणि अजून एक विचारायचं होतं, पॅसिव्ह वॉइस जनरली कधी वापरतात, म्हणजे का वापरतात असं बेसिक म्हणायचंय का. काय यूज आहे. जेव्हा ते काम कोणी केलं याला व्हॅल्यू नसते तेव्हा. अच्छा, पण म्हणजे असं बोलण्यात ते कधी वापरतात की का, तर असं म्हणजे मला नाही कळत आहे की नक्की कधी वापरायचं ते. तुम्ही कुठे आहे, पुण्यात आहे का. हो. पुण्यात काय आहे फेमस, शनिवारवाडा. हो. शनिवारवाडा कधी बांधला होता, पेशव्यांच्या काळात ना. हो. आपण नेहमी हे सांगतो अशा वेळेला की हे खडकवासला धरण आहे ना, हा शनिवारवाडा आहे, हा एक एवढ्या तो जो काही त्याचा पिरियड असेल त्यावेळेचा त्या काळामध्ये तो बांधला गेला, बरोबर. या काळामध्ये शनिवारवाडा बांधला, या काळामध्ये खडकवासला धरण झालं है ना, रेल्वे स्टेशन ह्या वर्षी केलं. जेव्हा मोठ्या मोठ्या घटना असतात ना, त्या घटना होणं महत्वाचं आहे, त्या कोणी केल्या ह्याला महत्व नाही. ठीक आहे. अच्छा. धरण, आता तुमचं खडकवासला धरण आहे, ते ज्या मजुरांनी बांधलं तुम्ही त्यांची लिस्ट सांगत बसता का दरवेळेला. नाही. हे खडकवासला धरण हे बांधणारे मजुरांचे नाव सकाराम तुकाराम हे जे कोणी असतील यांनी बांधलं असं म्हणतो का आपण. नाही. का नाही म्हणत, कारण ते जास्त महत्वाचं नाहीये. आपल्याला काही महत्वाचं नाही, ते कोणी पण बांधतो. आता खंडाळ्याचा घाट आहे, बरोबर, बोगदा काढलाय रे,
आता बोगदा काढला, आता तो बोगदा ना ब्रिटिशांच्या काळात झालेला आहे असं आपण म्हणतो की नाही? आपण त्या मजुरांचे नाव घेतो का, किंवा त्या माणसाचं नाव घेतो का की या माणसाने बोगदा खोदला होता म्हणून? नाही. का नाही घेत? एक तर त्यांची संख्या खूप जास्त असणार, किंवा त्यांना व्हॅल्यू नाहीये, काम महत्वाचं आहे. ठीक. अच्छा. माझ्या वडिलांची बदली झाली आहे काल, त्याला पॅसिव्ह. का बरं? कोणी बदली केली आहे हे सांगितलं का? नाही. का नाही सांगितलं? त्याच्याशी काही संबंध नाहीये कोणी केली. माझ्या वडिलांची बदली झाली आहे हे महत्वाचं माझ्यासाठी. कळलं? पॅसिव्ह वॉइस कधी येतो समजलं? जेव्हा द इन्सिडेंट इज इम्पॉर्टंट, नॉट द डुअर. माणूस महत्वाचा नाहीये, ते कोणी पण करा, काही फरक पडत नाही मला काम होणं महत्वाचं आहे. कळलं? मग असं इन्स्ट्रक्शन्स किंवा असं काहीतरी आपण डॉक्युमेंटेशन मध्ये पण हे वापरू शकतो का? हो. म्हणजे असं काय जेव्हा तुम्ही एखादा हे प्रोजेक्ट करायला पाहिजे असं असं काहीतरी सांगायचं असेल तर? काहीही गोष्ट जेव्हा त्याच्यात तो जो माणूस आहे करणारा, त्याला व्हॅल्यू नसते, तेव्हा तिथे पॅसिव्ह व्हॉइसचा वापर होतो. अच्छा. हा टोल नाका आहे, टोल नाक्यावर गाड्या चेक केल्या जातात की नाही? आता कोण चेक करतं त्यांची नावं सांगतो का आपण? नाही. आपल्याला काय महत्वाचं, आमची गाडी चेक होते इथे, आमच्याकडनं टोल घेतला जातो असं म्हणतो आपण. तिथे बसलेली एक बाई आमच्याकडनं टोल घेते असं म्हणतो का आपण? नाही ना. लक्षात ठेवायचं, जेव्हा करणाऱ्याला काही व्हॅल्यू नाहीये, कोण करतं त्याला काही व्हॅल्यू नाहीये, काम होणं महत्वाचं आहे. ठीक आहे. ओके. सिंपल फ्युचर कडे चला. सिंपल फ्युचर मध्ये आपल्याकडे विल वापरलेला असतो ना आपण. विल. शी विल हेल्प मी इन दिस प्रोजेक्ट. ठीक. पहिल्यांदा काय शोधायचं मधलं? प्रेपोजिशन इन आहे. इन पासून पुढचा भाग 2 मिनिटांसाठी स्टॉप करा. पर्सन कोण आहे? शी. सब्जेक्ट विल हेल्प हे काय याच्यामधला? वर्ब. आणि हा कोण आहे याच्यामधला? ऑब्जेक्ट. डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे का इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे? कोणता ऑब्जेक्ट आहे? माणूस असला तर इनडायरेक्ट, वस्तू असतील तर डायरेक्ट. हा कोणता ऑब्जेक्ट आहे मग? इनडायरेक्ट. बोलत चला. आता हा विल आहे ना, याच्या जागेवर कॅन घ्या, मे घ्या, शूड घ्या, वूड घ्या, कोणी पण घ्या, सगळ्यांचं उत्तर एकच येणार. ठीक आहे. हा मॉडल ऑक्झिलरी आहे ना, सगळे मॉडल ऑक्झिलरीज आहेत ना मग पूर्णचे पूर्ण 9चे 9. शल, शूड, विल, वुड, कॅन, कुड. बरोबर? कळलं का नाही? एकच वाक्यामध्ये सगळं सांगणार आहे. मॉडल ऑक्झिलरी विल येऊ, कॅन येऊ, कुड येऊ, मे येऊ की माइट, मस्ट येऊ, शल, शुड, विल, वुड, 9 जेवढे आहेत तेवढे कोणतं पण येऊ, सगळ्यांना एकच रूल लागणार. ओके. कळतंय की नाही? येस सर. चला मग काय रूल लागणार? बी वापरावा. सगळे नोट करून ठेवून घ्या. मॉडल असेल तर बी वापरावा, मॉडल असेल तर बी वापरावा. मॉडल दिले वाक्यात BV3 म्हणावे. कोणतं पण मॉडल येऊ दे, BV3 म्हणावे, BV3 म्हणावे त्याच्याबरोबर. मग ऑब्जेक्ट अगोदर घ्या. मीचं काय झालं? आय. राईट. आता हा इथला जो शल आहे, विल आहे ना, तोच तुम्ही खाली घेतला तरी चालेल. जर तुम्हाला थोडस हे कळत असेल, आय आणि वी नंतर आपण शल म्हणतो, बाकीच्या नंतर आपण विल म्हणतो, हे जर तुम्हाला कळत असेल, तुम्ही आयच्या नंतर शल वापरला तरीही चालेल. परंतु आयच्या नंतर आपण शल पण वापरू शकतो, विल पण वापरू शकतो. दोन्हीपैकी कोणताही वापरा, काही फरक पडत नाही.
इथपर्यंत आल्याच्या नंतर हा फॉर्म्युला वापरायला विसरायचं नाही. मॉडेल असल्यावर बी वापरावा. मग आपला मॉडेल झाला वापरून, बी आठवणीने घ्यायचा. आय विल बी होणार मग तिथे. बाकीचं सेम, V3 बाय एस सेम टू सेम. काय होईल आता याचं? V3 हेल्प्ड बाय, शीचं काय झालं? हर. आणि एवढं सगळं उत्तर करून झाल्यावर शेवटचं इन दिस प्रोजेक्ट सेम टू सेम ठेवा. या व्यवस्थित. सूरज, दोन्ही कामं एकदाच नाही करायचे. लिहून घ्या. आणि बाकीचे पण जेवढे पण मॉडेल्स आहेत त्याचं एखादं वाक्य करून बघू शकता तुम्ही, शूटचं वगैरे. सर प्रत्येक वाक्यामध्ये हे जे काय आहे प्रेपोजिशन येतच असं असतं का? काही काही वाक्यात येत नाही, येत नाही, मग अशा वेळेस फक्त मग सुरुवातीचा चेंजेस करायचा का? मग सब्जेक्ट, ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट, सब्जेक्ट बिकम ऑब्जेक्ट. प्रेपोजिशन नाही आलं ना, स्माइल हा. करायचं, वाव बरं झालं नाही आलं ना. प्रेपोजिशन कशासाठी असतं? कशासाठी असतं प्रेपोजिशन? एक कम्प्लीट मिनिंग नाही येण्यासाठी. नाही. नाही. प्रेपोजिशन असतं वाक्याची लांबी वाढवण्यासाठी. ओके. मग वाक्याची लांबी वाढली नाही तर चांगलंच झालं ना, तुम्हाला शॉर्टकट झाला ना उलट. हा हा. मग स्माइल करायचं, वाव ह्याच्यात प्रेपोजिशनच नाही आलं ना. परंतु जर त्यांनी पॅसिव्ह वॉइस किंवा ऍक्टिव्ह वॉइस करायला सांगितलंय तर तिथे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट तर असणार म्हणजे असणार. येस सर, येस सर. उलट सोपं झालं ना. मग आपला ऑब्जेक्ट घेऊन इथपर्यंत येऊन थांबून द्यायचं बाय. ओके ओके. प्रेपोजिशन आल्यावर खरा प्रॉब्लेम आहे पॅसिव्ह वॉइस करायला, ऍक्टिव्ह वॉइस. हा हा. प्रेपोजिशन नसल्यावर कोणी पण कोणालाही जमतं ते करायला है ना? कोणतंही करा, सेम टू सेम करायचं. हा जर सपोज नकार असं तर असंच करायचं, निगेटिव्हच करायचं. बघा आता, विल यू सपोर्ट हिम इन हिज स्ट्रगल. प्रश्न आहे, तुम्ही त्याला मदत कराल का त्याच्या स्ट्रगल मध्ये? आता सेम तसंच करायचं. ठीक आहे, बी वापरायचंय ना, फक्त विल ला इकडे घ्या आणि बी ला तिकडे ठेवा. लक्षात ठेवा, प्रश्न विचारताना नेहमी दोन दोन हेल्पिंग वर्ब वाटत असतील तुम्हाला. विल पण हेल्पिंग वर्बच आहे तसं मॉड्यूल ऑक्झिलरी मध्ये तरी पण, आणि बी पण काय आहे ते पण हेल्पिंग वर्बच आहे. मग फक्त विल ला बाहेर काढायचं, बी ला नाही काढायचं. विल ला फक्त बाहेर काढा, बाकी सेम टू सेम. आता याच्यामध्ये बघा, विल यू सपोर्ट हिम, हा सब्जेक्ट आहे, हा वर्ब आहे, हा ऑब्जेक्ट आहे ना. इथपर्यंत आपल्याला माहिती आहे ना, सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट वापरेश आहे. जसं ओके, हा सब्जेक्ट एक आहे, सब्जेक्ट एक आहे वर्ब आणि एक आहे ऑब्जेक्ट. हा सब्जेक्ट आहे, हा वर्ब आहे आणि हा कोण आहे? ऑब्जेक्ट आहे ना. मग आपण त्याला अगोदर घेणार ना, इकडे हिमला अगोदर घेतलं तर ही होऊन जाईल. परंतु याच्यामध्ये विल आहे ना, मग विल घ्यायचं अगोदर आणि मग ही घ्यायचं. विल ही असं करायचं, उलट करायचं. परत बी घेऊन सेम टू सेम. बी सपोर्टेड, विल ही बी सपोर्टेड बाय यू. आणि उरलेले जे काय आहे ते सेम टू सेम. सगळ्या मॉडेल ऑक्झिलरीच्या वेळेला हेच करायचं. ऑल, विल असो, कॅन असो, काय पण असू देत. सेम टू सेम फंडा. एक वाक्य अजून बघा, why would my father accept their offer? पहिल्यांदा बघायचं याच्यामध्ये हेल्प हे आहे का प्रेपोजिशन? नाही आहे. इथं माय फादर कोण आहे? सब्जेक्ट.
एक्सेप्ट कोण आहे? वर्ब. देअर ऑफर हे काय याचं? ऑब्जेक्ट. एवढं शोधायला घ्या. ऑब्जेक्टला अगोदर घ्या. पहिल्यांदा वाय वगैरे सारखा शब्द आहे ना, तो सेम टू सेम अगोदर लिहून घ्या. वाय. ठीक आहे. वुड तर अगोदरच लागतो, आपण बघितलं आता. शल, शुड, विल, वुड, कॅन पुढे अगोदरच लागणार आहे. बी ला आपण तिकडे टाकणार आहे ना, मग वुड पण घेऊन टाका. वाय वुड. हे दोघ जण अगोदर येतील. सगळ्यांनी लक्षात ठेवा काय चाललंय ते. डब्ल्यूएच प्रश्नाचं चेंज व्हॉइस करताना डब्ल्यूएच शब्द पण अगोदर येईल, हेल्पिंग वर्ब पण अगोदर येईल. ठीक आहे. परंतु जर पहिलं फॉर्म असेल तर अमेझा, दुसरं फॉर्म असेल तर वॉज वेअर असं येईल. परंतु मॉडल ऑक्झिलरी असेल तर सेम टू सेमच येईल, जे आहे तेच येईल. व्हाय वुड, ऑब्जेक्ट कोण आहे? देअर ऑफर. एवढं झाल्यावर बी घ्यायला विसरायचं नाही. या मॉडलच्या वाक्यामध्ये चेंज व्हॉइस करताना बी येणं कंपल्सरी आहे. लिहून ठेवा. असं एकही वाक्य असणार नाही जे मॉडलचं होतं पण त्यामध्ये बीच वापरला नाही आपण, असं होणारच नाही कधीच. बी येणार म्हणजे येणार. वाय वुड देअर ऑफर बी, नंतर V3 घेऊन टाकायचं. इथं एकमेव गोष्ट करायची, बी आणि V3 व्हायलाच पाहिजे. कोणताही असू देत, हेच करायचं. एक्सेप्टचं V3 काय? एक्सेप्टेड बाय. सब्जेक्ट कोण आहे? माय फादर. काय झालं उत्तर याचं? वाय वुड, ऑब्जेक्ट बी, V3 बाय एस. V3 बाय IS. Why would their offer be accepted by my father? सगळ्यांसाठी एकच फॉर्म्युला हा. विल यू असेल तर विल अगोदर घ्या. हा जो ही आहे हा ऑब्जेक्ट आहे, लक्षात ठेवा. समजते ना सगळ्यांना? हिमचं ही झालं, देअर ऑफरचं आपण अगोदर घेतलं देअर ऑफर. ऑब्जेक्ट अगोदर येईल आणि सब्जेक्ट मागे जाईल. हा याचा मेन पॉइंट आहे, सगळ्यांना लक्षात ठेवायचं. स्क्रीनशॉट झाला की सांगा मला. तर याच्यामध्ये ना व्हाय वुड माय फादर असं वाक्य आलंय, तर त्याचा आणि व्हाय विल असं असेल तर काय अर्थात फरक होईल? मला ते अजून कन्फ्युजच होते वुड वगैरे. विल म्हणजे काय? विल म्हणजे फ्युचर मध्ये ते काय ऍक्सेप्ट करतील असं होईल अर्थ. बरोबर. पण ते वुडचं कसं काय? वुड म्हणजे केलं असतं. केलं असतं. माझ्या वडिलांनी ती ऑफर का ऍक्सेप्ट केली असती असं. अच्छा, म्हणजे घडून गेलेली घटना आहे असं आहे का? हा, भूतकाळामधली इमॅजिनेशन आहे ती. लिहून ठेवा. अच्छा, वुड हा हा. म्हणजे भूतकाळामध्ये ती गोष्ट घडली असती. ऍक्च्युअली ती भूतकाळात पण झाली नाही, इमॅजिनेशन आहे, भूतकाळामधली कल्पना. अच्छा अच्छा, ओके. घडून वगैरे गेलेली नाहीये ती. विल म्हटलं तरी पण घडलेली नाहीये ना, भविष्यामध्ये होणार आहे ती. आणि वुड म्हणजे पण घडली नव्हती, भूतकाळामधली कल्पना आहे ती. ओके. कधी कधी वुड, मी तुम्हाला सांगितलं ना वुडला 3 अर्थ आहे असं सांगितलं की नाही सांगितलं? वुडचे 3 अर्थ सांगितलं की नाही? पहिला अर्थ काय वुडचा? केलं असतं. दुसरा अर्थ काय? करायचो. आणि तिसरा अर्थ काय? करेल. तिन्ही पण अर्थ लावून बघू शकता तुम्ही एका याला. सगळे अर्थ निघतात. म्हणून मी नेहमी म्हणतो की मॉडल ऑक्झिलरीवर जास्त लक्ष द्या. मॉडेलचा अर्थ समजून घ्या आणि त्याचे वाक्य बनवा, त्यांचे प्रश्न बनवा, म्हणजे जास्त चांगलं समजेल. ठीक आहे. आता कंटिन्युअस बघूयात आपण. पहिला, सॉरी कोणता पहिला? प्रेझेंट कंटिन्युअस. सिंपल झालंय आता. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. काल परवा बोलून झालं याच्यावर. कंटिन्युअस म्हणजे काय? ING है ना. ING वाला फॉर्म असेल तर काय करणार? बघा,
वी आर डेकोरेटिंग द ऑफिस फॉर प्रोग्राम. वी आर डेकोरेटिंग द ऑफिस फॉर प्रोग्राम. आता हे समजून घ्या, आर म्हणजे आता. वी आर डेकोरेटिंग द ऑफिस, आम्ही आता डेकोरेट करतो आहोत. ॲमिजार म्हणजे आता, वॉजवेअर म्हणजे तेव्हा, हे लक्षात ठेवा. हॅव बीन हॅज बीन म्हणजे बऱ्याच दिवसांपासून, हॅड बीन म्हणजे खूप काळापासून, अगोदरच. मग वी आर डेकोरेटिंग द ऑफिस फॉर प्रोग्राम, याच्यामध्ये प्रेपोजिशन आहे का? आहे का? फॉर प्रोग्राम. फॉर प्रोग्राम. काही बोलायची इच्छाच नाही ना. फॉर प्रोग्राम हो हे प्रेपोजिशन आहे, त्याला कट हो करून टाका. इकडे काय उरलं? सब्जेक्ट. हा, डेकोरेटिंग एवढं मोठं वर्ब, आणि द ऑफिस हे काय याच्यामधलं ऑब्जेक्ट आहे. बरोबर. परत मगाच्या सारखं चला. आता इथे आय एन जी आहे, दिसते का आय एन जी? येस सर. बस. येस सर. हो इंग सर. आहे ना. हो सोपा शब्द लक्षात ठेवा. इंगा असलं तर बिंगा वापरावे. इंगा बिंगा लक्षात ठेवा. जिथे आहे इंग तिथे यायला पाहिजे बीइंग. झालं. बीइंगच्या नंतर V3 वापरायचं, उत्तर आलंच पाहिजे फायनल. हा, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. समजतंय? इंग असेल तर बीइंग वापरा आणि V3 घ्या. आता वी आर डेकोरेटिंग द ऑफिस, ऑब्जेक्टला अगोदर घेतलं द ऑफिस. आता इथे आर होता म्हणून आपण खाली पण आर लिहायला पाहिजे का? नाही. व्ही होतं म्हणून आर आलं होतं. ऑफिसच्या नंतर तर इज येईल ना. येस सर. इज बघून बघून लिहायचं हो वरच. द ऑफिस इज, आय एन जी वाला शब्द आला रे, आला की बीइंग करायचं, आणि मग V3 इथे लिहिले ना, बीइंग V3. लगेच आन्सर आलं पाहिजे. डेकोरेटचं V3 काय आहे? ईडी लावा त्याला. द ऑफिस इज बीइंग डेकोरेटेड. पुढचं बाय येतं तुम्हाला, येस पण येतं. हा, तेच लिहायचं बाय. वीच्या तिकडे गेल्यावर काय झालं? अस. आणि फॉर प्रोग्राम शेवटी ऍज इट इज चिटकून द्यायचं शेवटी, काय अवघड नाही आहे. हा, शी वॉज नॉट रायटिंग द answers. शी वॉज नॉट रायटिंग द answers. ती उत्तरं लिहित नव्हती. परत प्रिपोजिशन आहे का? नाहीये. बरं, मग शी काय आहे त्यातलं? सब्जेक्ट. वॉज नॉट रायटिंग हे काय एवढं मोठं? वर्ब. आणि द आन्सर्स हे काय झालं तुमचं? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टला अगोदर घ्या. द आन्सर. जास्त आन्सर्स आहेत हे लक्षात आलं का तुमच्या? येस सर. हो. आन्सर्स प्लुरल. सहल आले. मग वॉच किंवा वर पैकी एक वापरावं लागेल इथे. सॉरी, इथं काय प्रेझेंटच्या ऐवजी एक घुसलं काय? एक मिनिट. त्याला पण जाऊ, त्याच्याकडे पण एकच आहे ते. इकडे येऊ चला. शी इज नॉट रायटिंग द आन्सर्स. द आन्सर्स इथे इज आहे. आता आपण आणि क्वेश्चन करून घ्या, आर करून घ्या ना, कारण उत्तर जास्त आहेत ना. आन्सर्स आर. पुढे काय? आता नॉट आहे, आपण पण नॉट लिहा. आन्सर्स आर नॉट. इंग आलं, बिंग वापरा. झालं. बिंग नंतर V3 लिहायला विसरू नका. कुणाचं V3 लिहिणार आहे? वाक्यात जे आहे त्याच. वाक्यात कोण आहे? राईट. राईटचा V3 कोण आहे? टन. रिटर्न. झालं. V3 बाय येस ते पाठ करून ठेवा. हा, सगळ्यांनी पॅसिव्ह व्हॉइस साठी V3 बाय येस एवढे 3 शब्द पाठ करून ठेवा, 3 अक्षर. तरी पॅसिव्ह व्हॉइस होऊन जातो. हा, रिटर्नच्या नंतर बाय. येस मध्ये शी, शीचं तिकडे जाऊन काय झालं? हर.
एवढं लिहून झाल्यावर द काय तर काय उरलं का? नाही उरलं काहीच ना, द संपलं. कळलं? पॉझिटिव्ह असो का निगेटिव्ह असो, सेम मेथड, काही चेंज नाही करायचं. प्रश्न जरी असला, आर दे डिलीटिंग द होल मॅटर? ते सगळा मॅटर डिलीट करतायत का, असं आहे. आता मला हे कळलं पाहिजे, इथं आर आहे म्हणजे अॅमिजार पैकी काहीतरी एक इथे येणार, म्हणजे येणार. कोणता येणार? याला सोडून द्या. इकडे बघा, हा कोण आहे तुमचा? सब्जेक्ट. हा कोण आहे तुमचा? वर्ब. द होल मॅटर हे काय तुमचं? ऑब्जेक्ट. इथे आर आहे ना, मग मॅटरच्या सोबत आर येईन का? द होल मॅटरच्या शेजारी आर सूट होईल का? नाही. इज नाही ना, इज होईल ना. सगळ्यांनी नीट समजून घ्या. सर हे आरचा आणि त्याचा काय संबंध? आरचा संबंध दे बरोबर आहे, दे आर, म्हणून इथं आर आलंय ना. मग आता आपल्याला मॅटर पासून सुरुवात करायची ना, ऑब्जेक्ट पासून. मग ऑब्जेक्टच्या नंतर पण काहीतरी लिहावं लागेल की नाही? जर दे आर आहे तर ऑब्जेक्ट नंतर पण अॅमिजार पैकी काहीतरी लिहावं लागेल. कोण घ्यावं लागेल ते समजलं पाहिजे. मग दे आर आहे तसं होल मॅटर इज यायला पाहिजे. ठीक आहे. मग तो जो इज आहे ना, तो आरच्या जागेवर इथे खाली लिहायचं, इज. ठीक आहे. सुरुवात कशाने करा ते कळलं पाहिजे. इज, मग घेऊन टाकायचं द होल मॅटर. कळतंय का? हे नाही कळत? समजतंय का नाही समजतंय? समजतंय सर. इज द होल मॅटर. आता काय झालं पुढे? बिंग वापरावं लागेल ना. बिंग आणि V3 वापरायचं आपल्याला. हा कोण आहे तुमचा? इथे ऑब्जेक्ट आहे ना. ऑब्जेक्ट वर्ब सब्जेक्ट असं उलट होणार आहे ना. आता वर्बचा नंबर येणार आहे, म्हणून बीइंग घ्या. डिलीटेड. बीइंग. बीइंग झाल्यावर त्याचं तिसरं रूप काय? डिलीटेड. डिलीटेड बाय देम. बाय देम. प्रश्नाचं उत्तर लिहिताना, प्रश्नाचं क्वेश्चन चेंज वाईज करताना उत्तर लिहून झाल्यावर पण शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं. कंपल्सरी द्यायचं ते. झालं की लिहून सांगा, पुसणार आहे मी. येस सर. तर बघा, हूच्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं ते समजून घ्या. हू इज टेलिंग यू? तुला कोण सांगतंय? हूचं उत्तर नेहमी बाय हुम लिहायचं. नोट करून ठेवा, बाय हुम. बाकी सेम टू सेम. हा इज या हू साठी होता. आपला हा ऑब्जेक्ट आहे ना, आपला हा वर्ब आणि हा ऑब्जेक्ट आहे. हा हू हा सब्जेक्ट होता यातला. आता हा ऑब्जेक्ट यू आहे, यूच्या नंतर काय येईल? इज येईल का? आर येईल ना. आपल्याला ऑब्जेक्ट लिहायचं ना खाली. आता नुसतं ऑब्जेक्ट चालेल का? नाही चालणार. त्याच्या शेजारी त्याचं काय लिहायला लागेल आपल्याला? हेल्पिंग वर्ब. मग आता इथे प्रश्न विचारला जातोय. जर तुम्ही बरोबर असाल काही दिवसांपासून माझ्या, तुमच्या लक्षात आलं असेल, प्रश्न विचारताना हेल्पिंग वर्ब अगोदर येतं ना, नंतर येतं? प्रश्न विचारताना येस सर. अगोदर येतं ना. मग आर यू येईल. बाय हुम, आर यू. आणि पुन्हा एकदा जेव्हा ऍक्शनची वेळ येईल, इंग आहे तर बीइंग वापरा. बीइंग V3 टोल्ड. लिहून घ्या. By whom are you being told? What are you doing?
इथे कायम लक्षात ठेवायचं, व्हॉट सेम टू सेम घ्या पहिल्यांदा, हु असल्यावर बाय होम लिहायचं फक्त. हा ठीक आहे, व्हॉट सेम टू सेम आला. आता बघा, हे आर कोणासाठी आहे, यू साठी ना. आता डुईंग झाला, हा कोण इथला सब्जेक्ट, हा कोण आहे वर्ब, इथला ऑब्जेक्ट कुठे गेला है ना. हा ऑब्जेक्ट म्हणजेच व्हॉट आहे इकडेच. व्हॉट आर यू डुईंग, याचं उत्तर काय झालं असतं, यू आर डुईंग दिस, असं झालं असतं ना. समजतंय का मी काय म्हणतोय ते. Yes, sir. व्हॉट आर यू डुईंग, तू काय करतोयस, हे करतोय मी है ना. तर इथे धीस आहे असं समजून घ्यायचं, गृहीत धरायचं त्याला. मग आता धीस जर आपण गृहीत धरला तर इज येणार मग पुढे, ऍक्च्युली दिस इज डन बाय मी असं काहीतरी येणार ना, बिंग डन बाय मी. तर सेम जेव्हा पण व्हॉटने प्रश्न सुरू होईल आणि पुढे ऑब्जेक्ट नाही राहणार, नीट समजून घ्या, जेव्हा पण व्हॉटने प्रश्न सुरू होईल आणि पलीकडे ऑब्जेक्ट राहणार नाही, अवधूत परत सांगतो, इथे सब्जेक्ट आला, वर्ब आला, ऑब्जेक्ट आला का पुढे, नाही आला है ना. तर जेव्हा पण इथे काही राहणार नाही तेव्हा आपल्या मनाने इथे धीस आहे असं गृहीत धरायचं, मग तो आपला ऑब्जेक्ट. ऍक्च्युली हा व्हॉटच इकडे पकडा, मग तुम्हाला समजते छान. ठीक आहे, मग आता धीस होतं तर मग इज घ्यावं लागेल, म्हणून इथे इज घ्यावा लागतो आपल्याला. त्या धीसच्या ऐवजी तुम्ही व्हॉट घेऊन टाका, इथे तुम्हाला आणखी लवकर सोपं जाईल. व्हॉट, मग यू आर डुईंग व्हॉट असं झालं, हा ऑब्जेक्ट आहे आपला. याला जर इकडे आणायचं असेल तर व्हॉट इज होणार, प्रश्न विचारायचं म्हटल्यावर उलट करावं लागेल ना. ठीक आहे, म्हणून हा व्हॉट इज, मग तो बिईंग येणार, लक्षात ठेवा. सगळ्यांनी काळजीपूर्वक ह्या प्रश्नाचं उत्तर लिहा. व्हॉट इज बिईंग डन मग बाय यू. व्हॉट आर यू आस्किंग, व्हॉट इज बीइंग आस्क्ड बाय यू. इकडे व्हॉट आहे असं समजा, त्यासोबत इज पण येणार, कारण व्हॉट एक आहे सिंगल, म्हणून व्हॉट इज घ्यायचं नेहमी, राहील का लक्षात. व्हॉट नंतर इज घ्यावा म्हणजे सिंग्युलर घ्यावा असं लिहून ठेवा, व्हॉट नंतर सिंग्युलर घ्यावे, कळलं. परत एक प्रश्न घेऊन ते थांबू याला. व्हॉट आर द पीपल डिमांडिंग. परत इकडे आलो आपण, वॉटरचा प्रश्न आहे, पीपल यातला सब्जेक्ट आहे आणि डिमांडिंग कोण आहे याच्यातला वर्ब, ऑब्जेक्ट नाहीच. मग काय करता तुम्ही आता, व्हॉट इज ने सुरुवात करा. ठीक आहे, काय उत्तर येईल सांगा. व्हॉट इज, बोला. What being demanded by the people? व्हॉट इज बीइंग डिमांडेड आहे ना. का बरं बीइंग घेतला, कारण इकडे कोण होता, आय एन जी होता. इट इज बीइंग डिमांडेड बाय पीपल. व्हॉट इज बीइंग डिमांडेड बाय पीपल, घ्या लिहून. लिहून झाल्यावर सांगा. झालं सर. डन. ज्यांना प्रेझेंट कंटिन्युअस कळेल त्यांना पास्ट कंटिन्युअस पण कळेल. I was driving the car on
नॅशनल हायवे नंबर 3 कोणता आहे रे? नॅशनल हायवे नंबर 3 कोण सांगतं? मुंबई आग्रा रोड. गट मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग. हा, मुंबईवरून निघतो आणि आग्र्याला पोहोचतो. हा कोण आहे यातला? सब्जेक्ट. हा एवढा मोठा कोण आहे? वर्ब. द कार हे कोण आहे यातलं? ऑब्जेक्ट. आणि ऑन नॅशनल हायवे नंबर 3 एक्स्ट्रा पार्ट आहे. बरोबर, तो शेवटी लिहू आपण. सुरुवात कशाने करू? द कार. पुढे बोला. इथे वॉज आहे ना, इथे पण वॉज घ्या. ING आलाय ना, बीइंग वापरा. बीइंग नंतर V3 घ्या. काय V3? ड्राईव्हचं V3 कोण सांगतं? ड्रिवन. ग्रेट. बाय मी ऑन नॅशनल हायवे नंबर 3 शेवटी चिटकून द्यायचं. ठीक आहे. तुम्ही असं जरी केलं ना की द कार वॉज बिंग ड्रिव्हन ऑन नॅशनल हायवे नंबर 3 बाय मी, बाय मी, बाय हिम, बाय देम, बाय अस, सगळ्यात शेवटी जरी लावून टाकलं ना तरी चालेल. ठीक आहे, काही काळजी करायचं काही कारण नाही. एक घेऊ फक्त याचा आता, कारण प्रेझेंट कंटिन्युअस आणि पास्ट कंटिन्युअस सेम टू सेम आहे. हा, काही चेंज नाही त्यात. दे वर नॉट गिव्हिंग रिप्लाय टू माय क्वेश्चन्स. चला, याच्यामध्ये प्रिपोजिशन आहे का सांगा, बोला. टू माय क्वेश्चन्स. मग काय करूयात? तिथे थांबूयात. हो. टू माय क्वेश्चन पासून पुढचं लॉक किया जाए ना. 2 मिनिटं तरी Yes, sir. स्टॉप. आता इकडे या. सब्जेक्ट कोण आहे? दे. ते. ए. वर नॉट गिव्हिंग एवढं सगळं काय आहे? वर्ब. वर्ब. आणि रिप्लाय हे काय तुमचं? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट. कोणतं ऑब्जेक्ट? डायरेक्ट का इनडायरेक्ट? माणूस असलं तर इनडायरेक्ट. डायरेक्ट. माणूस सोडून दुसरं काय असलं तर डायरेक्ट. माणूस आहे का? डायरेक्ट. नाही ना. डायरेक्ट. चला मग रिप्लाय इथे बघून ठरवायचं वॉज वेअर. रिप्लायच्या नंतर वॉज येईल का वेअर येईल? वॉज. नॉट सेम टू सेम लिहा. जेव्हा ING ची वेळ येईल तेव्हा काय करायला Being. पाहिजे? बीइंग V3 है ना. बीइंग गिवन. रिप्लाय वॉज नॉट बीइंग गिवन. झालं. V3 आपण मगाशी काय शिकलो? V3 बाय येस. V3 झाला. बाय म्हणा. येस म्हणजे दे. इकडे ऑब्जेक्ट झाला. बाय देम झालं. उरलेला मगाचा भाग शेवटी ऍज इट इज लावून टाकला. झालं. बघा कळतंय का? समजतंय? येस सर. येऊन झालं का हे? हो सर. आता कोणता? फ्युचर कंटिन्युअस. याच्यामध्ये शल, विल, ING आहे ना, आणि याच्यामध्ये बी पण येतो. बरोबर आहे की नाही? ING काय म्हणतो? आम्हाला ॲमिजार वाजर पाहिजे तरच आम्ही ING घेऊ ना. हा काय म्हणतो? आम्हाला पहिलं फॉर्म पाहिजे. मग ॲमिजार वॉजवेअरचं पहिलं फॉर्म बी असतं, म्हणून आपण विल बी आणि मग ING घेतो. हे कळलं का? येस ऑर नो? येस. परत सांगू का एकदा?
ING वाले काय म्हणतात, आम्हाला कोण पाहिजे, अमिजार वॉज वेअर, म्हणजे कोण, बी पाहिजे है ना. यांचं म्हणणं काय, आम्हाला पहिलं फॉर्म पाहिजे. हे तर चौथं फॉर्म आहे ना, ING म्हणजे चौथं फॉर्म आहे ना, यांना पहिलं फॉर्म पाहिजे. हे बीचं पहिलं फॉर्म घेतलं पण बी, हा विल बी आहे. आता एक महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, लिहून ठेवा वाटलंच तर. ज्या वाक्यामध्ये ऑलरेडीच कोणतरी बी आहे, ज्या वाक्यामध्ये ऑलरेडीच बी, बीइंग आणि बेन या तिघांपैकी ऑलरेडीच कोणतरी आहे, त्याचा परत पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. या काय लिहिलं मला सांगा प्रतीक्षा, फटाफट वाचा, काय लिहिलं. ज्या वाक्यात ऑलरेडी बी, बीइंग आणि बीन असतं त्या वाक्यात परत पॅसिव्ह व्हॉइस नाही होत. अब्बास, मग याच्यामध्ये बी आला की नाही ऑलरेडी आधीच, Yes, कसं sir. होईल ना, ही विल बी कॉलिंग मी, असं होईल की नाही. हे हो सर. याच्यामध्ये ऑलरेडी बी आला की नाही आधीच, हो. याचा परत पॅसिव्ह व्हॉइस होणार नाही. 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 कळलं. आता सेम जो चौथा प्रकार आहे सगळ्यांचा, सगळ्यांचा चौथा प्रकार कोणता कोणता बघा, आणखी याच्यात बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. हे जेवढे पण परफेक्ट कंटिन्युअस आहे ना, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये कोण येतं, शी हॅज बीन रनिंग, असं कोणतं पण असलं ना, टेकिंग पिक्चर्स है ना, समजून घ्या रे. परफेक्ट आहे म्हणजे हॅज आहे, कंटिन्युअस म्हणजे ING आहे, मध्ये बीन आलं, बरोबर. येस और नो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. हे Yes, कळलं का sir. नाही कळलं. आपण टेन्सेस शिकून झाले आपले, आपण आता चेंज व्हॉइस बघतोय. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये हॅज बीन आणि ING येतो की नाही येतो, बोला. येतो. येतो. मग याच्यामध्ये ऑलरेडी बी आहे, मग याचा पॅसिव्ह व्हॉइस होईल का. आपण काय म्हटलं, ज्या वाक्यामध्ये बी आहे, बीइंग आहे, बीन आहे, या वाक्यांचा अजून पॅसिव्ह व्हॉइस होणार नाही. नाही. नो पॅसिव्ह व्हॉइस. यानंतर नो पॅसिव्ह व्हॉइस. याच्यात ऑलरेडी बी आलं ना, मग फ्युचर कंटिन्युअसला नो पॅसिव्ह व्हॉइस. हे समजलं का. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये ऑलरेडी बीन आला की नाही आला, येस सर. मग याला पण नो पॅसिव्ह व्हॉइस. पास्ट परफेक्ट कंटिन्युअसला पण तसंच राहील ना. हो. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, इथे प्रेझेंट परफेक्ट म्हणून हॅज आला होता, इथे हॅड येईल, एवढंच बदल होईल, बाकी काही होणार नाही है ना. वी हॅड बीन, काय ते, टायपिंग लेटर्स. आम्ही खूप वर्षांपासून टाईप करत होतो लेटर्स. आता याच्यामध्ये बिन आला की नाही आला, आला ना. हो. मग याच्यामध्ये पण नो नो पॅसिव्ह. पॅसिव्ह व्हॉइस. फ्युचर मध्ये पण तसंच होईल. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, जे इकडे तेच तिकडे, फक्त इकडे हॅव बीनच्या अगोदर शॅल विल येणार, तेच येणार आहे सगळं ना. बघा, ही विल हॅव बीन टीचिंग इंग्लिश. याच्यामध्ये विल हॅव बीन म्हणजे बीन आला की नाही आला, हो. बोला माझ्या प्रिय मित्रांनो, येस सर. बोला. येस सर. मग ऑलरेडी ज्याच्यामध्ये बी येईल, बीइंग तर पॅसिव्ह व्हॉइस आहे ऑलरेडी ना, पण हे ऍक्टिव्ह मध्ये पण बी आला, तर कसं काय बी आला. मग ऍक्टिव्ह मध्ये बी आला पण त्यानंतर V3 नाही आला, हे तुमच्या समजतंय का, लक्षात येते का.
हा, येस सर. इकडे बी आहे पण इकडे V3 आहे का? नाहीये ना. मग बी नंतर जेव्हा ING असतो ना तेव्हा तो ऍक्टिव्ह व्हॉइस असतो. हे कळलं का तुम्हाला? हो. इथे बी नंतर ING आहे ना, हा कोणता व्हॉइस आहे? ऍक्टिव्ह व्हॉइस. बी नंतर ING आहे ना, हा पण कोणता व्हॉइस आहे? ऍक्टिव्ह व्हॉइस. बी नंतर ING आहे ना, हा पण कोणता व्हॉइस आहे? ऍक्टिव्ह व्हॉइस. जेव्हा जेव्हा बी असो बीन असो त्यांच्यानंतर ING आला ऍक्टिव्ह व्हॉइस होतो. पण ऑलरेडी बी आणि बी ची फॅमिली असल्यामुळं त्याच्यात अजून B3 कसं काय घेणार? ऍक्च्युली पॅसिव्ह व्हॉइस कधी होतो? यांच्यानंतर बी, बीइंग आणि बेन यांच्यानंतर तुम्हाला V3 घेतल्यावर होईल ना पॅसिव्ह व्हॉइस. ओके नाही? पॅसिव्ह व्हॉइस कधी होतो? बी, बिंग आणि बेन यांच्यानंतर V3 घेतलं की झालं पॅसिव्ह व्हॉइस. मग बीच्या जागेवर तुम्ही ॲमेझॉन, वॉजवेअर काही पण घ्या. बी, बिंग, बेन V3 घेतला. पण इथे V3 आला का कुठं याच्यानंतर मला सांगा? नाही, ING आलेलं आहे. ING आलाय. मग हो. सगळ्यांनी नीट लक्ष ठेवायचं. बीच्या नंतर V3 आलाय का बाबा? ते चेक करा. मग सांगा V3 आलाय ना, हा ऑलरेडीच पॅसिव्ह व्हॉइस आहे. V3 आला ना बी नंतर. पण जर बी नंतर V3 नाही आला, बी असो बिंग असो बी नसो, V3 नाही आला, ING आलाय, मग तेव्हा त्यांना सांगा ING आलाय, हे पॅसिव्ह नाही आहे. कोण आहे? ऍक्टिव्ह आहे. परंतु याचा Active अर्थ voice. पॅसिव्ह होणार नाही. का नाही होणार? कारण हे आले ऑलरेडी त्याच्यामध्ये बी आणि बी बिन जे कोणी असतात. कळलं? आता राहिला फक्त कोणता? परफेक्ट वाला. तो उद्याला बघू आपण. हा, ठीक आहे. येस. येस सर. स्क्रीनशॉट घेऊन टाका याचा. डन. येस सर. चल, कोई बात नाही. भेटत उद्याला. हा, टेक केअर. बाय. गुड नाईट. नाईट.